गुडघ्यापासून पाय नसलेल्या 26 वर्षीय संजय खांडवाये नावाच्या आदिवासी तरुणाचा आधी दैवानं घात केला आणि नंतर एका खासगी रुग्णालयानं दुचाकीवरून जात असताना एका एसटीनं दिलेल्या धडकेत संजयच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली। त्याला नागपूरच्या सक्करदरा भागातल्या या ग्रीन सिटी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयानं पाय कापून त्याचा जीव वाचवला, मात्र त्याची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संजयनं केलाय। 40,000 आणि इतर खर्चाचं बिल देऊनही 8 एप्रिलला हॉस्पिटलनं सुट्टी दिली नसल्याचा आरोप संजयनं केलाय। मेडिकलचे पैसे भरा, त्याच्यानंतर सुट्टी करतो म्हटलं, तर पैसे भरायची क्षमताच नाही सर, संपली आहे। कुठनं पैसे भरू सर मी? उपचारावर 1.5 लाख खर्च झाल्याचा दावा करत एका पायानं अधू झालेल्या संजयनं पळून जाऊ नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनानं त्याला वरच्या मजल्यावर डांबून ठेवलं। इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबियांची भेटही त्याला नाकारण्यात आली। सख्या बहिणीचं लग्न असतानाही त्याला सोडलं नाही। कहर म्हणजे हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे चुकवण्यासाठी संजयच्या वडिलांनी हॉस्पिटलचे चौकीदार म्हणून नोकरी करावी असा अजब सल्लाही हॉस्पिटलकडून देण्यात आला। त्याचवेळी एक समाजसेवक आणि झी 24 तास संजयच्या मदतीला धावून गेलं की त्याच्याजवळ पैसे नाही आहेत। पैसे नसल्यामुळे त्याला सोडायला मी डॉक्टरांसोबतही बोललो, जे आता डॉक्टर गौतम प्रसाद आहेत यांच्यासोबतही आम्ही विनंती केली, तर ते फक्त टहलण्याचं काम करतात। मेडिकल के तो भी पैसे भरो, बाकी के पैसे मत भरो। याबाबत आम्ही हॉस्पिटलची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला। सुरुवातीला हॉस्पिटलचे प्रभारी संजयचं हॉस्पिटल बिल माफ करण्यास तयार झाले, मात्र औषधाचे पैसे त्याने चुकवावे अशी भूमिका त्यांनी घेतली। औषधाचे पैसे संबंधित औषध विक्रेता वसूल करू शकत असताना त्यात रुग्णालयाची भूमिका काय असं विचारलं असता प्रभारींनी तिथून काढता पाय घेतला। बताइए ना, आप आपका वर्जन नहीं दे रहे, उसको भी बात नहीं करने दे रहे। सरतेशेवटी झी 24 तासच्या पुढाकारानं 1.5 महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या संजयची सुटका झाली। मात्र या निमित्तानं खासगी रुग्णालयाचा व्यावसायिक बाजार पुन्हा एकदा उघड झालाय। त्यामुळं संजयसारख्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांचा वाली कोण असा सवाल उपस्थित होतोय। उपचाराचे पैसे भरले नाही, त्यामुळे तब्बल 1.5 महिने डांबून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे। एकूणच घटनेनंतर आता डॉक्टरांचं वर्तन कसं असावं यासंबंधी IMAने आणि सरकारने दिशानिर्देश तयार करण्याची गरज आहे, कारण तसं केलं नाही त्यासारखे प्रकार पुढे देखील होत राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।